केमिकल रिॲक्शनचे प्रोसेसेस बघूया. प्रोसेस दोन प्रकारचे आहेत. एक एंडोथर्मिक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये उष्णता वातावरणामधून घेतली जाते किंवा आपण उष्णता देतो. आणि दुसरा एक्झोथर्मिक प्रोसेस आहे जिकडे ती रिॲक्शन झाल्यानंतर उष्णता जनरेट होते. एंडोथर्मिक प्रोसेस म्हणजे काय ते बघूया. Heat is absorbed from surroundings during some physical changes. उष्णता सराउंडिंग म्हणजे वातावरणामधून ॲब्सॉर्ब म्हणजे शोषली जाते, घेतली जाते कुठल्या तरी फिजिकल चेंजेसच्या वेळी. त्या प्रोसेसला, ह्या क्रियेला आपण एंडोथर्मिक प्रोसेस असं म्हणतो. सच प्रोसेसेस आर कॉल्ड एंडोथर्मिक प्रोसेसेस. Heat is absorbed from surrounding during some physical changes. Such processes are called endothermic processes. During endothermic chemical reactions, heat is either absorbed from surroundings or must be supplied continuously from outside. फिजिकल चेंजच्या बाबतीत जेव्हा हीट अब्सॉर्ब केली जाते तेव्हा एंडोथर्मिक प्रोसेस म्हणतात. केमिकल चेंजेसच्या वेळी जेव्हा हीट अब्सॉर्ब केली जाते तेव्हा त्याला एंडोथर्मिक केमिकल रिॲक्शन्स असं म्हणतात. एंडोथर्मिक केमिकल रिॲक्शन्समध्ये हीट सराउंडिंगमधून आयदर अब्सॉर्ब केली जाते किंवा आपण बाहेरून ॲक्च्युअली उष्णता देतो. ड्युरिंग एंडोथर्मिक केमिकल रिॲक्शन्स, heat is either absorbed from the surroundings or must be supplied continuously from outside. Example, CaCO3 plus heat becomes CaO plus CO2. ही एंडोथर्मिक रिॲक्शन झाली. फिजिकल चेंज, मेल्टिंग ऑफ आईस. आता मेल्टिंग ऑफ आईसच्या वेळी काय होतं, बर्फ वातावरणातली उष्णता शोषून घेतो आणि वितळायला लागतो, म्हणून ती एंडोथर्मिक प्रोसेस झाला, फिजिकल चेंज. त्याचप्रमाणे दुसरी फिजिकल चेंज काय आहे, डिझॉल्विंग ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर. ह्यावेळी पोटॅशियम नायट्रेट वातावरणातली उष्णता घेतो आणखीन पाण्यामध्ये विरघळतो, म्हणून तो एंडोथर्मिक प्रोसेस आहे. केमिकल चेंज, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, फोटो म्हणजे सूर्यप्रकाशाच्या आधारे सूर्याकडून उष्णता घेऊन पान आहे ते फोटोसिंथेसिस केमिकल रिॲक्शन करतं, म्हणून ती केमिकल चेंज आहे आणि त्याला आपण एंडोथर्मिक प्रोसेस असं म्हणतो. वरती दिलेलं उदाहरण पण केमिकल चेंज आहे. थर्मल डिकॉम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. थर्मल म्हणजे उष्णतेने केलेलं कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन, म्हणजे ह्या रिॲक्टंटचं उष्णतेने दोन प्रॉडक्ट्स बनवले, डिकम्पोज केले, त्याला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतो. पण एक्झोथर्मिक प्रोसेस बघूया. हा एक्झॅक्टली एंडोथर्मिकच्या विरुद्ध प्रोसेस आहे. हीट इज रिलीज टू द सराउंडिंग्स ड्युरिंग सम फिजिकल चेंज. Such process is called exothermic process. फिजिकल चेंजच्या वेळी जेव्हा फिजिकल चेंज झाल्यानंतर उष्णता वातावरणात सोडली जाते त्याला एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणतात. आणि एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन काय असणार, ज्यावेळी केमिकल रिॲक्शन होते आणि वातावरणात हीट सोडली जाते किंवा वातावरणात प्रकाश सोडला जातो त्याला एंडोथर्मिक केमिकल रिॲक्शन म्हणतात. During endothermic chemical reaction, heat is released to the surroundings. It can be also in form of light. For example, CaO plus H2O becomes CaOH2 plus heat. This is exothermic reaction. Physical change, freezing of water. म्हणजे पाण्याचा बर्फ होणं. आता जेव्हा पाण्याचा बर्फ होत असतो तेव्हा पाणी स्वतःमधली उष्णता बाहेर फेकत असतं आणि ते हळूहळू गोठत असतं, म्हणून ते एक्झोथर्मिक रिॲक्शन झाली. फिजिकल चेंज, कंडेन्सेशन ऑफ स्टीम इन टू वॉटर. म्हणजे वाफेचं जे रूपांतर होतं पाण्यामध्ये त्याला कंडेन्सेशन म्हणतात.
आणि त्यावेळी काय होतं, वाफ असते ती स्वतःच्यातली हीट आहे ती वातावरणात फेकून देते, म्हणून ती एक्झोथर्मिक प्रोसेस झाला. केमिकल चेंज, बर्निंग ऑफ वूड और कोल, ही केमिकल चेंज आहे. त्यावेळी केमिकल रिॲक्शन होते आणि लाकूड वातावरणामध्ये हीट फेकून देतं, त्याला एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतात. केमिकल चेंज, रेस्पिरेशन इन लिव्हिंग सेल्स. आता जेव्हा आपण श्वास घेतो आणि श्वास बाहेर फेकतो, तो जर आपण हातावर घेतला तर एकदम गरम लागतो. म्हणजे जो बाहेर फेकणारा श्वास असतो तो, आणि जी त्यामुळे केमिकल रिॲक्शन झालेली असते रेस्पिरेशनमुळे, त्या रिॲक्शनला एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतात. केमिकल रिॲक्शन्स एक्सरसाइज. एक्सप्लेन द सिमिलॅरिटी अँड डिफरन्स इन ॲडिंग वॉटर टू NaOH आणि CO. ही आता दोन कंपाऊंड दिली आहेत, NaOH आणि CO. ह्यांच्यामध्ये जेव्हा आपण पाणी ऍड करतो तेव्हा काहीतरी केमिकल रिॲक्शन होते आणि त्या केमिकल रिॲक्शन मधलं साम्य आणखीन त्याच्यामधला फरक हे आपल्याला सांगायचं. तर साम्य काय आहे की दोन्ही याच्यात, म्हणजे NaOH मध्ये पण पाणी ऍड केलं आणि CO मध्ये पाणी ऍड केलं का काय होतं, पहिलं उष्णता रिलीज होते. उष्णता रिलीज होते ही सिमिलॅरिटी. Similarity, when NaOH is dissolved in water, solid NaOH dissolves, releasing heat, resulting in rise in temperature. When solid CaO dissolves in water, CaOH2 is formed, large amount of heat is evolved. In both cases, heat is released. What is the difference? आता ह्याच्या दोघांमध्ये फरक काय आहे? तर पहिला फरक आहे, जरी हीट रिलीज होत असली NaOH मधून तरी ती फिजिकल चेंज आहे, त्यामुळे तो एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. आणि CaO मध्ये जेव्हा हीट रिलीज होते ना तेव्हा कॉम्बिनेशन रिॲक्शन होते, म्हणजे CaO प्लस H2O चं CaOH2 होतं आणि हीट रिलीज होते, त्यामुळे ती एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. म्हणजे हा एक्झोथर्मिक प्रोसेस आहे आणि हा एक्झोथर्मिक रिॲक्शन. हा पहिला डिफरन्स. दुसरं म्हणजे काय, ॲक्वियस सोल्युशन ऑफ NaOH इज कन्सिडर्ड ॲज अ स्ट्रॉंग अल्कली आणि ॲक्वियस सोल्युशन ऑफ CaOH2 इज कन्सिडर्ड ॲज अ वीक अल्कली. हे तुम्ही डिफरन्स लक्षात घ्या. पुन्हा एकदा वाचूया. Addition of NaOH is a physical change. So this is exothermic process. NaOH plus H2O becomes NaOH plus heat. Addition of CaO is a combination reaction and exothermic reaction. CaO plus H2O combine to form CaOH2 plus heat. Heat is released. Next difference is aqueous solution of NaOH is considered as a strong alkali. Aqueous solution of CaOH2 is considered as a weak alkali. Write the equation and tell type of reaction. KClO3 is heated. आता ही रिॲक्शन आहे ना, ही आपल्याला बॅलन्स करून लिहायला लागते, म्हणून 2KClO3 इकडे हीटचं सिम्बल आहे, बिकम्स 2KCl प्लस 3O2. म्हणजे हे आहे, हे डिकम्पोज झालं, रिएक्टंट काय डिकम्पोज झालंय आणि दोन प्रॉडक्ट्स फॉर्म झाले आणि त्याच्यामध्ये O2 हा गॅस आहे, त्यामुळे आपण इकडे अप ॲरो दाखवू. इन दिस रिॲक्शन heat is given to the reactor, so it is endothermic reaction. The reactant KClO3 decomposes to form two products, KCl and O2. So this is decomposition reaction. म्हणजे endothermic reaction आहे आणि decomposition reaction. Second, water is added to calcium oxide. कॅल्शियम ऑक्साइड मध्ये वॉटर ऍड केल्यावर काय होतंय, CaOH2 होतंय आणि हीट रिलीज होते. इन दिस रिॲक्शन as heat is generated, so it is exothermic reaction. Two reactants CaO and H2O
combine to give one product CaOH2. So it is a combination reaction.